प्रेज द लॉर्ड. आपण वचनाकडे वळूया आणि आज आपण दुसरे राजेचं पुस्तक याच्या 5व्या अध्यायामधून आपण थोड्या गोष्टी बघूया. दुसऱ्या राजाचं पुस्तक याचा 5वा अध्याय. आपण सगळे वचन नाही वाचणार, पण मध्ये मध्ये आपण त्याच्यातून वाचू. तर ह्याच्यामध्ये नामानाविषयी एक घटना, एक स्टोरी लिहिलेली आहे, है ना. नामान कोण होता? नामान एक सेनापती होता, आरामाच्या राजाचा एक सेनापती होता. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की तो एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, म्हणजे तो एक योद्धा होता, म्हणजे तो एक चांगला कमांडर होता आर्मीमध्ये, है ना. पण शेवटी असं लिहिलंय की पण कोडी होता. आता नामानाबद्दल असं काय लिहिलंय की तो खूप चांगला होता, म्हणजे तो श्रीमंत पण असेल, तो एकदम टॅलेंटेड होता, चांगला योद्धा होता, म्हणजे शूरवीर होता. पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता की काय होता, त्याला कोड होता, है ना. म्हणजे त्याचा एक व्याधी त्याच्याबद्दल आपण बघतो. आणि नामानाबद्दल असं लिहिलंय की आहे ना, नामान त्यांनी काय केलं, परमेश्वराने त्याला काय दिलं, त्याच्याद्वारे आरामास जय दिला होता. म्हणजे परमेश्वर पण त्याच्यासोबत काय करायचा, त्याला हेल्प केली परमेश्वराने. आरामाचा जो राजा आहे त्याच्यासाठी युद्ध जिंकायला. पण नंतर काय झालं, त्याला कोड होता आणि त्यांनी एकदा काय केलं, इस्रायलावरती हमला केल्यावर इस्रायलातले काही लोक दास म्हणून त्यांच्या आराम राजामध्ये घेऊन गेला होता. आणि तिथे काय झालं, एक लहान मुलगी होती जी नामानाच्या बायकोकडे काम करायची. आणि तिने काय बघितलं की नामानाला कोड झालेला आहे, आणि तिने काय म्हटले की जर ह्यानी इस्रायलाच्या संदेष्टाकडे गेला असता, जर माझा जो ओनर आहे, जो मालक आहे, जो तो इस्रायलाच्या संदेष्टाकडे गेला तर त्याचा कोड काय होऊन बरा होऊ शकतो. ही गोष्ट त्यांनी त्या लहान मुलीनी नामानाच्या बायकोला सांगितली, है ना. आणि मग नामानाच्या बायकोनी नामानाला सांगितलं. नामानाने काय केलं, मग विचार केला की आपण तिथे गेलं पाहिजे. आणि मग तो राजाकडून त्यांनी चिठ्ठी घेतली, त्याला राजाचं रेफरन्स लेटर मिळालं. आणि आरामाच्या राजाने इस्रायलाच्या राजाला सांगितलं की मी काय करतोय, माझ्या सेनापतीला पाठवतोय, तू काय कर, त्याचं कोड बरं कर. आणि हे ऐकून इस्रायलाचा राजा काय झाला, घाबरला. तो म्हणतो मी काय देव आहे का की मी कोड बरं करू शकतो म्हणून. आणि तो काय झाला, एकदम भयभीत झाला. त्याला असं वाटलं की हा जो आरामाचा राजा आहे तो काय करतोय, माझ्यासोबत युद्ध करायसाठी काय करतोय, एक निमित्त शोधतोय. हा, त्याला वाटलं की आता काय, हा म्हणणार की सेनापतीला पाठवलं, तू याचं कोड बरं कर, आणि मला काय बरं करता येणार नाही, म्हणून काय करत, आता तो माझ्यासोबत युद्ध कराय, असं काय करतोय, तो विचार करतोय. आणि तो काय झाला, एकदम दुःखी झाला. तो ज्यावेळेस दुःखी झाला त्यावेळेस इस्रायलामध्ये एक संदेष्टा होता, त्याचं नाव काय होतं, एलिशा, है ना. त्यावेळेस इस्रायलामध्ये एलिशा संदेष्टा होता. एलिशा काय म्हणतो की असं लिहिलं की इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली. हे देवाचा माणूस एलिशा याने ऐकले, तेव्हा त्याने राजास सांगून पाठवले, तू आपली वस्त्रे का फाडली, त्यास मजकडे यावे म्हणून त्याने मजकडे यावे, म्हणजे इस्रायलात संदेष्टा आहे हे त्याला कळेल, है ना. ज्यावेळेस ज्यावेळेस इस्रायलाचा राजा दुःखी झाला, तो एकदम टेन्शन मध्ये आला, त्यावेळेस एलिशा काय म्हणतो की तू टेन्शन नको करू, तू काय कर, त्याला माझ्याकडं पाठव, म्हणजे इस्रायलामध्ये संदेष्टा आहे हे त्याला कळेल. आणि मग काय झालं, त्यांनी काय केलं, नामानाला ह्याच्याकडे पाठवलं. कोणाकडे, एलिशाकडे. एलिशाकडे आल्यावर एलिशाने त्याला काय केलं, एलिशाने त्याला घेतलं, नामान त्याचे सगळे सैनिक वगैरे सगळे काय झाले, तिथे एलिशाच्या दाराजवळ आले. आणि मग एलिशाने एका जासुदाच्या हाती त्यास सांगून पाठविले की यार्देनेत 7 वेळा जाऊन स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होईल, है ना. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड काय करेल, बरे करेल. दिमिश्कातल्या नद्या अबाना व परपर या इस्रायलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय, त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावयाचे नाही काय. आता नामान काय डोक्यात काहीतरी विचार करून आला, म्हणजे काय, मी जाणार त्या संदेशाकडे, तर तो काय करेल, तो माझ्याकडे बाहेर येईल, मग माझ्यासाठी प्रार्थना करेल, आणि मग मला कोड जिथं झालं तिथे हात ठेवेल, आणि मग मी काय होईल, बरा होईल, है ना. आपण पण काय करतो, असं ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण आपल्या मनातल्या कल्पना घेऊन येतो.
की परमेश्वर माझ्यासाठी असं करेल, मग असं होईल, मग असं होईल, आणि मग माझे प्रॉब्लेम काय होईल, सॉल्व्ह होईल. पण अलिशाने काय केलं, अलिशा फक्त त्याला, तो बाहेर पण नाही आला, अलिशाने जासूस पाठवला. म्हणजे काय, अलिशाने त्याच्या एका सेवकाला पाठवलं, त्याला सांगितलं की तू नामानाला बोल, यार्देनेत जाऊन 7 वेळा काय कर, डुबकी मार, म्हणजे तू बरा होशील. है ना. आता हे ऐकून नामान काय झाला, रागवला. का, तो काय म्हणतो की दिमिश्कामध्ये म्हणजे डमास्कस मध्ये, जिथे जिथे जी त्याची राजधानी आहे, तो म्हणतो तिथल्या नद्या इस्रायलाच्या सगळ्या नद्यांपेक्षा मोठ्या आहेत, मग मी तिथे का नाही डुबकी घेऊ, मी इथे काय यावं, असं तो म्हणायला लागला. तो काय करायला लागला, आपल्या स्वतःच्या बुद्धीप्रमाणे काम करत होता. त्याला असं वाटत होतं की नाही, त्यांनी माझ्याकडे स्वतः यायला पाहिजे, मी कोणी, मी मोठा सेनापती आहे, आपण है ना, मी मोठा सेनापती आहे, राजाने माझी शिफारस केली आहे, राजाचं रेफरन्स लेटर घेऊन मी आलोय, तर त्यांनी काय केलं पाहिजे, माझ्याकडे आलं पाहिजे, आणि त्यांनी माझ्यावर हात ठेवून प्रार्थना केली पाहिजे, आणि मग माझं पोट बरं झालं पाहिजे. त्याच्या डोक्यामध्ये ते चाललंय की माझ्या इच्छेप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे. पण एलिशा कोणाच्या, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे काम करतो. मग काय झालं, तो राजा, तो नामान जो आहे, तो सेनापती जो आहे, तो काय झाला, रागवला, आणि तो निघाला परत, म्हटलं की मी नाही काय करणार. तेवढ्यात काय होतं, असं लिहिले, मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्ट्याने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण ते केले नसते काय. संदेष्ट्याने जर आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय, है ना. म्हणजे तो म्हणतो की जर त्यांनी काहीतरी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही इथे जा, प्रदक्षिणा करा, हे करा, ते करा, तर तुम्ही केलं असतं ना. मग तर स्नान करून शुद्ध व्हा, एवढेच त्यांनी आपल्याला सांगितले, ते आपण का करत नाही, है ना. आपण काय विचार करतो माहितीये का, जर आपले प्रॉब्लेम मोठा आहे ना, तर आपण विचार करतो की आपल्याला त्याचं जे सोल्युशन आहे, म्हणजे तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार ना, त्याचं पण एक मोठं आपल्याला रिझन पाहिजे, है ना. आपण काय म्हणतो की आता ना आपल्याला खूप त्रास होतोय, काय होतोय, खोकला आला, सर्दी झाले, काय झालंय ना, खूप खूप त्रास होतोय आपल्याला. मग आपण एका डॉक्टरकडे गेलो, चांगला डॉक्टर आहे, पण छोटासा दवाखाना आहे ना, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, गरम पाणी प्या, हे करा, ते करा, आणि 2 दिवसात बरे व्हाल. तर आपण काय म्हणतो, नाही या डॉक्टरला काय समजत नाही, आपण मोठ्या दवाखान्यात जाऊ, है ना. का, कारण की त्यांनी सोपा उपाय सांगितला आपल्याला. आपल्याला काय वाटतं, नाही माझा प्रॉब्लेम मोठा आहे, तर मला मोठ्या डॉक्टरकडे मोठा काय ते सांगितलं पाहिजे, एक्सरे केला पाहिजे, हे केला पाहिजे, ते केलं. पण नामानाला पण तसं झालं, मला मोठा काहीतरी हे पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आता हा काय म्हणतोय, डुबकी मारा यार्देनेमध्ये, सोपं काम सांगतोय. मग त्याला काय झालं, त्याचा विश्वास बसत नव्हता. पण त्याचे सेवक काय म्हटले, अरे तुम्हाला काय सोपं काम सांगितलं, एकदा करून बघा, एकदा करून बघा. जर तुम्हाला काहीतरी अवघड सांगितलं असतं तर तुम्ही केलं असतं, आता सोपं सांगितलं तर ते पण काय करा, एकदा करून बघा, है ना. मग मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारल्या, तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला, है ना. काय म्हणजे परमेश्वराचं वचन काय सांगतं की परमेश्वराने काय केलं, नामानाला एक सोपी गोष्ट सांगितली, पण त्यांनी काय विचार केला, त्याच्या बुद्धीने ती जसं त्या सोपी गोष्ट त्याला काय वाटली, अविश्वासाची वाटली, त्याला त्याच्यावर भरोसा ठेवता आला नाही. म्हणून त्यांनी काय केलं, रागात तो निघाला. पण त्याच्या सेवकांच्या मुळे काय झालं, त्यांनी म्हटलं चला एकदा ट्राय करू, आणि तो काय झाला, बरा झाला, है ना. आज परमेश्वर पण आपल्याला काय सांगतो, आपल्याला सोपी गोष्ट करायला सांगतो, है ना. आपल्याला काय परमेश्वर सोपी गोष्ट करायला सांगतो, पण आपल्याला काय वाटतं, नाही या सोप्या गोष्टीने माझं काय होणार नाही, मला काहीतरी परमेश्वराने खूप इम्पॉर्टंट असं मला केलं पाहिजे, तरच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, है ना. बायबल काय सांगतं, पहिले योहान याचा 5वा अध्याय, पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. हा हा हा, देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही, है ना. परमेश्वराने आपल्याला काय केलंय, सोप्या आज्ञा दिल्यात, है ना. त्यांनी आपल्याला सोप्या गोष्टी करायला सांगितल्यात, पण आपल्याला काय वाटतं की त्या सोप्या गोष्टी केल्याने आपलं जीवन सुधारणार नाही. आपल्याला काहीतरी वाटतं की हा मला काहीतरी एकदम महत्वाचं काम दिलं पाहिजे, एकदम कठीण असलं पाहिजे.
त्याच्याने काय होईल, माझं जीवनामध्ये काहीतरी फळ मिळेल. पण परमेश्वर काय म्हणतो की त्याच्या आज्ञा काय कठीण नाही आहेत, है ना. आणि काय आज्ञा दिल्या परमेश्वरांनी आपल्याला, परमेश्वरांनी काय आज्ञा दिली आपल्याला, परमेश्वराची आज्ञा काय, लुकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 27वा वचन. लुकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 27 वचन. त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. है ना. परमेश्वराची आज्ञा काय की तू परमेश्वरावर प्रीती कर आणि शेजाऱ्यावर प्रीती कर. हीच परमेश्वराची आज्ञा आहे. ते परमेश्वराचं वचन काय सांगतं की देवावर जर आपण प्रीती करतो तर ह्या आज्ञा काय कठीण नाहीये. परमेश्वराने आपल्याला काय दिले, सोपं काम दिलंय की आपण परमेश्वरावर प्रेम करायचं आणि शेजाऱ्यावर प्रेम करायचं. पण आपल्याला हे काम जमत नाही, है ना. आपल्याला हे काम करता येत नाही. का? कारण की आपण काय करतो, आपण विचार करतो की हे कसं होणार, हे मला काय करायला पाहिजे, हे तर कठीण वाटतं मला. पण आपल्याला कठीण का वाटतं, आपल्याला कठीण अशासाठी वाटतं कारण की आपण देवावर प्रीती करत नाही. जर आपण त्याच्यावर प्रेम केलं, जर आपण परमेश्वरावर प्रीती केली तर आपल्यासाठी ह्या आज्ञा पाळणं काय होईल, सोपं होईल, है ना. परमेश्वराच्या आज्ञा कठीण नाहीयेत. मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 10व्या अध्यायाच्या 28 पासून असं लिहिलंय की अहो कष्टी व भाराक्रम जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुम्हास तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. है ना. परमेश्वर काय म्हणतो की तुम्ही माझ्याकडून शिका, माझ्याकडून शिका, कारण की मी कोणे, लीन आणि मनाचा सौम्य आहे. सौम्य परमेश्वर येतो, लीन परमेश्वर येतो, नम्र आहे. आपण त्याच्याकडून शिकलं तर आपण काय करू शकतो, त्याच्या आज्ञा पाळू शकतो. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपल्याला त्याच्यावर प्रीती करणं कठीण होणार नाही, है ना. मग आपल्याला परमेश्वरांनी काय दिलं, एक सोपं काम दिलंय, ते आपण करू शकतो, है ना. बायबल काय म्हणतं की जे कठीण काम आहे ते परमेश्वरांनी केलं. आपल्या बापासाठी जे सॅक्रिफाईस करायचं होतं, जे बलिदान अर्पण करायचं होतं, ते येशू ख्रिस्तानी स्वतःवर केलं, है ना. आपल्याला आपल्या तारणासाठी काही करायची गरज नाहीये. त्याचं पूर्ण काम परमेश्वरांनी केलंय. आता आपल्याला काय करायचंय, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच्या मार्गाने चालायचंय. आणि त्याच्या मार्गाने चालत असताना परमेश्वर काय म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, है ना. तो म्हणतो की जीवनाची भाकर मीच आहे. अनंत जीवनासाठी जर पाणी, जीवनाचं पाणी मीच आहे. तो म्हणतो की मी खरा द्राक्षवेल आहे, ना. मी खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे, है ना. मीच दार आहे. परमेश्वराने आपल्यासाठी काय केलंय, सगळ्या गोष्टी एकदम करून ठेवल्या. त्यांनी आपलं तारणाचं काम करून ठेवलं. आता आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच्या आज्ञा पाळायच्या. त्याच्या आज्ञा काय की परमेश्वरावर आणि शेजाऱ्यावर आपण काय केली पाहिजे, प्रीती केली पाहिजे. आणि हे काम काय कठीण नाहीये. आपण काय विचार करतो, जर काय कठीण काम असेल, जर आपल्याला कोणी सांगितलं की डोंगरावर जा, इथे हे करा, तिथे ते करा आणि नंतर जाऊन ह्याला प्रदक्षिणा घाला, तर आपल्याला वाटतं की आपण एवढं काम केल्याने आपल्यासाठी काहीतरी चांगलं होईल. नामानाला पण असंच वाटत होतं की जर मी काय मोठं काम केलं, जर त्यांनी मला काहीतरी कठीण काम सांगितलं असतं आणि मी ते केलं असतं तर काय झालं असतं, माझं कोड बरं झालं असतं. पण त्याला एक सोपं काम करायला सांगितलं. परमेश्वर आज पण आपल्याला काय सांगतोय, सोपं काम करायला सांगतो. कारण की जे कठीण काम आहे ते त्याला माहिती आहे की आपण करू शकत नाही. म्हणून येशू ख्रिस्तानी काय केलं, स्वतः वधस्तंभावरचं मरण सहन केलं. तो वधस्तंभावर मेला, त्याला गाडलं गेलं, तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात गेला आणि तो काय परत येणार आहे. तो परत येणार आहे. या गोष्टीवर आपण, या पूर्ण गोष्टीवर ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस आपण परमेश्वराची इच्छा काय करू शकतो, पूर्ण करू शकतो. आणि ज्यावेळेस आता आपण उपवास प्रार्थनेमध्ये आहोत त्यावेळेस आपण परमेश्वराच्या जवळ येऊन परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालून परमेश्वराची इच्छा काय आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराची इच्छा बघतो त्यावेळेस आपण एक वचन वाचूयात, रोमकरास पत्र, शेवटचं वचन वाचून आपण संपवूया. रोमकरास पत्र याचा 12 अध्याय
दुसरं वचन. रोमकरास पत्र 12 अध्याय 2 वचन. हा, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. है ना. म्हणजे काय, आपल्याला आता परमेश्वरांनी निवडलं आहे, आपल्याला परमेश्वरांनी आपलं तारण केलंय, तर आपल्याला जगापासून वेगळं व्हायचंय, जगातल्या गोष्टीमध्ये राहायचं नाही. तर काय करायचं, आपल्या मनाचं नवीनीकरण करायचंय, म्हणजे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपल्याला चालायचंय. हा, आणि आपण पहिल्या दिवशी वाचलं होतं काय, पहिले थेसलोनिकरास पत्र याचं 5व्या अध्यायामध्ये आपण वाचलं होतं की काय करत राहा तुम्ही, हा, निरंतर प्रार्थना करा. त्याच्यामध्ये 3 गोष्टी होत्या. काय करा, हा, आणि अजून एक होतं, सर्वदा आनंदित राहा, निरंतर प्रार्थना करा, आणि सर्व स्थितीमध्ये काय करा, उपकार स्तुती करा. हीच काय आहे, असं लिहिलंय त्याच्यामध्ये, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. है ना. जर आपण परमेश्वरावर प्रीती करतो तर काय करू, आपण परमेश्वरावर प्रीती करू आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करू. ज्यावेळेस आपण त्या आज्ञा पाळतो त्यावेळेस आपण काय असू, आनंदित असू, प्रार्थना करत राहू, आणि काय, सर्व स्थितीमध्ये उपकार स्तुती करू शकू. आमेन. परमेश्वर या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.